नमस्कार शिक्षक मित्रांनो, TET पेपर 2 गणित प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पार्ट 2मध्ये आपले स्वागत आहे. आपले चॅनल करुणा अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या प्रकारचे असंख्य व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. 2.51 बार हे पुढीलपैकी कोणत्या क्रियेचे मूल्य असेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वप्रथम आपण बघू 2.51 बार म्हणजे काय होते. 2.51 बार या बारचा अर्थ होते जी संख्या आहे त्याच्यावरती जो बार आहे ती संख्या परत परत रिपीट होते. फॉर एक्झाम्पल 51च्या वरती बार आहे तर 51 हे असंख्य वेळा अशी रिपीट होणार आहे, परत परत रिपीट होणार आहे. तर आपल्याला पुढीलपैकी कोणत्या ऑप्शनपैकी जायचं आहे याला, तर कशाचं उत्तर 2.51 बार येईल असं त्याला विचारायचं आहे. तर पहिल्या ऑप्शनमधून घेऊ आपण 2 इंटिजर 1/3 प्लस 2/11. तर याला कन्वर्ट करून घेऊ. हा आहे मिक्स फ्रॅक्शन, याला इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 3 1 3, 3 2 6, 6 + 1 7, 7/3 प्लस 2/11. 7/3 याचा ॲन्सर किती येईल, म्हणजे 3ने 7ला डिवाईड केलं तर 2.33 असं येईल. म्हणजे 3 हा असंख्य वेळा रिपीट होईल. असंख्य वेळा रिपीट म्हटलं म्हणजे याच्या डोक्यावरती बार देऊन टाकू आपण. प्लस 2/11 म्हटलं म्हणजे 0.18. 18 हे परत परत रिपीट होतील म्हणजे याच्या डोक्यावर बार देऊन टाकू. या दोघांची जर ॲडिशन केली आपण तर आपल्याला काय मिळेल, दोघांची ॲडिशन करा म्हटलं म्हणजे 2.33 परत 33 परत 33 0.18 18 या दोघांची ॲडिशन करा किती येते बघूया आपण. 8 + 3 11 11 1 कॅरी 1 3 आणि 1 4 आणि 1 5 परत याचं 11 11 शी 1 कॅरी 1 5 परत त्याची आणि हा 2.51 म्हटलं म्हणजे याचा अर्थ काय होतो 2.51 रिपीट आहे म्हणजे याच्या डोक्यावरती बार आहे. म्हणजे आपल्याला हे उत्तर भेटलं, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्टमधूनच आपल्याला उत्तर भेटलं. ऑप्शन नंबर फर्स्ट याचा ॲन्सर होईल. पुढचा क्वेश्चन बघा. खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत, तर अँगल QRS चे माप किती. अँगल QRS आपल्याला फाइंड काय करायचं आहे, अँगल QRS याचं माप काढायचं आहे. आपल्याला दिलेलं काय काय, अँगल P दिलेला आहे 35 डिग्रीचा आणि अँगल S दिलेला आहे 27 डिग्रीचा. तर त्रिकोणांच्या तिन्ही कोणांची बेरीज आपल्याला माहीत आहे 180 असते म्हणजे. तर अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. हे बघा अँगल S हा 27 डिग्री आहे, तर याच्या अपोजिटचा पण अँगल 27 डिग्री असेल, कारण की दोन्ही रेषा सारख्या सांगितलेल्या आहेत आपल्याला, एकरूप आहेत. तर अँगल याच्या अपोजिटचा अँगल पण अँगल Q काय होते 27 डिग्री. तर अँगल P ची व्हॅल्यू 35 प्लस 27 प्लस अँगल R फाइंड करायचा आहे 180 डिग्री. 35 अधिक 27 येते 62 प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर देअरफोर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री मधून हा 62 इकडे ट्रान्सफर करून द्यायचा, म्हणजे प्लसचं मायनस होऊन जाईल. 62 सबट्रॅक्ट केले म्हटलं म्हणजे 182 मायनस 62 118 डिग्रीचा अँगल R येऊन जाईल. हा अँगल R जो आहे तो कितीचा झालेला आहे 118 डिग्रीचा. तर अँगल R 18 डिग्रीचा आहे, त्याच्या अपोजिटचा अँगल पण कितीचा होईल 118 डिग्रीचा. ठीक. देअरफोर आपल्याला अँगल कोणता फाइंड करायचा आहे QRS. देअरफोर अँगल QRS इज इक्वल टू टोटल कितीचं होईल मग 360 मधून किती सबट्रॅक्ट करायची आपल्याला, हा 118चा आणि हा 118चा. 118 आणि 118 मिळून किती होतात 118 अधिक 118 मिळून होतात 236. तर 236 याच्यातून सबट्रॅक्ट करायची, वजा करायची. ॲन्सर किती येईल 124 डिग्री. तर अँगल QRS हा किती झाला 124 डिग्री. ऑप्शन नंबर 3 त्याचा ॲन्सर येईल. नंतरचा प्रॉब्लेम बघा. 8 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल. तर सर्वात पहिले आपल्याला वर्तुळ काढून घ्यावं लागेल. एक वर्तुळ काढून घेऊ आपण इथे. सेंटर आहे वर्तुळचा. त्यानंतर याला O कन्सिडर करू. आपल्याला काय काढायचं आहे, जीवा काढायची याच्यावर. जीवा म्हणजे कॉर्ड होते ते
या सेंटरपासून या सेंटरपर्यंत आपण कॉर्ड काढली, याला नाव देऊ AB. आणि त्रिज्या दिलेली आहे याची. त्रिज्या म्हटलं म्हणजे ही त्रिज्या झाली 8.5 सेंटीमीटर. आता जर या सेंटरवरून जर जीवेवरती लंब टाकला तर तो या जीवेला म्हणजे कॉर्डला बरोबर 2 भागामध्ये विभाजित करतो. लंब म्हणजे परपेंडिक्युलर टाकला तर याला कॉर्डला 2 सेम पार्टमध्ये तो डिवाईड करतो. तर जीवेची लांबी किती दिलेली आहे आपल्याला? 13.6 दिलेली आहे एकूण. त्याच्या अर्धे किती होतील? 6.8. तर आपल्याला रेडियस माहीत आहे आणि सेंटरपासून जीवा अर्धी आहे 6.8. तर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. तर x2. आता इथं पायथागोरसचं प्रमेय लागते. पायथागोरसचं प्रमेय वापरू. x² इज इक्वल टू साईड किती आहे? 8.5 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस 6.8 स्क्वेअर इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती येते याचं? याचा स्क्वेअर 8.5चा 7225 आणि 2 घराच्या नंतर पॉईंट देऊ आपण म्हणजे 72.24 मायनस 6.8चा स्क्वेअर किती होईल? 4624 आणि 2 डिजिटच्या नंतर पॉईंट. त्यानंतर याची सबट्रॅक्शन केली तर ॲन्सर किती येईल? 26.01. हे झालं एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड करायची आहे? एक्स. तर याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. वर्गमूळ घ्यावं लागेल. तर किती येईल याचा वर्गमूळ? 5.1 सेंटीमीटर. म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली आपल्याला 5.1 सेंटीमीटर. म्हटलं म्हणजे इथून तर इतकी 5.1 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. खालील आकृतीवरून अँगल ACDचे माप अँगल BCD पेक्षा कितीने जास्त आहे? खालील आकृती दिलेली आहे. अँगल ACD आणि अँगल BCD. तर ACDचं माप कितीने जास्त आहे BCD पेक्षा हे काढायचं आहे. तर हा अँगल कसा होईल? एक रेषीय अँगल होईल. म्हणजे हा अँगल आहे लिनियर अँगल. लिनियर अँगलची ॲडिशन नेहमी 180 डिग्री असते. तर लिनियर अँगललाच म्हणतात रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन आहे 5/2 x + 25 + 2x - 7 इज इक्वल टू 180 डिग्री. यांचं बेरीज असते 180 डिग्री. आता x आणि x यांची बेरीज करून घेऊ आपण. म्हटलं म्हणजे 5/2 हा x आहे, हा प्लस 2x होईल. या डिनॉमिनेटर 1 घेऊ आपण. प्लस 25 - 7 इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर आता याला सॉल्व करायचं आहे. 5x + 4x तिरपा गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 + 25मधून 7 गेलेत, किती राहिले? 18 इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. 9x/2 + 18 इज इक्वल टू 180 डिग्री. आता याला पुढे सोडवलं तर कसं होईल? या 18ला इकडे पाठवतो आणि 2ला पण इकडे पाठवतो. तर 9x इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 18 हे अपॉन अपॉनमध्ये इकडे डिवाईडमध्ये येतं, इकडे गेल्यावर तो मल्टिप्लायमध्ये जाईल. मल्टिप्लायमध्ये गेला 2. ठीक आहे. देअरफॉर खाली काय येईल? 9x इज इक्वल टू 180मधून 18 गेले, किती राहिले? 162 गुणिले 2. देअरफॉर x इज इक्वल टू 162 गुणिले 2 डिवायडेड बाय 9. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती येईल? मग इथे जर भाग जर तोडला तर 36. एक्सची व्हॅल्यू किती आली? 36. आता ही एक्सची व्हॅल्यू उचलायची आणि वरच्या डायग्राममध्ये म्हणजे वरच्या फिगरमध्ये 5x या ठिकाणी ठेवून द्यायची. म्हटलं म्हणजे इथं किती येईल? मग 5x/2 + 25. तर यांचं जे आहे ते 9x/ डायरेक्ट मी लिहितो आता ॲन्सर. 9 × 36/2 इथे 18. म्हटलं म्हणजे किती? 18 इथे 115 115 डिग्री. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर ठेवलं मी 2x मध्ये 115 डिग्रीचा हा अँगल आणि इथं 2x - 7. तर एक्सची व्हॅल्यू जर 36 ठेवली तर इथे येते 65 डिग्री. हे टोटल अँगल म्हणजे हा अँगल होतो 115 डिग्रीचा आणि हा अँगल होतो 65 डिग्रीचा. आता हा अँगल जो आहे 115चा हा 65पेक्षा कितीने मोठा आहे? तर सबट्रॅक्शन करून घेऊ दोघांची. 115 - 65
आन्सर येईल त्याचं 50 डिग्री. म्हटलं म्हणजे याच्यातलं ऑप्शन किती? ऑप्शन नंबर 3 50 डिग्री. बघा, एका विद्यार्थ्याने x³ + 5x² - 10x - 50 एवढी चॉकलेट वर्गातील x² - 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येकी विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील? प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील इथं विचारले. प्रत्येक, जेव्हा प्रत्येक असा शब्द वगैरे आलेला असतो गणितामध्ये तेव्हा शक्यतो काय करायची असते? डिव्हिजन करायची असते. तर आपल्याला डिव्हिजन करायची आहे. तर x³ + 5x² - 10x - 50 याला डिवाईड करायचं आहे आपल्याला x² - 10. आता बघा, पहिली संख्या आहे x³. या पूर्ण एक्सप्रेशनला x² - 10 डिवाईड करायचं आहे. तर x³, आता इथं x³ येण्यासाठी x² कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? तर xने मल्टिप्लाय करावं लागेल. इथं जर x मल्टिप्लाय केला तर x × x² काय होतं? x³. परत xनं 10नं मल्टिप्लाय केले तर -10x होतं. ठीक आहे, याचे साईन अपोजिट करून घ्यायचे. हे मायनस इथं होते प्लस, म्हणजे प्लस आणि मायनस कॅन्सल. हा 10 कॅन्सल, म्हणजे बाकी काय उरलं? x² - 50. सेम परत 5x² इथं येण्यासाठी परत याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? तर 5नं मल्टिप्लाय करावं लागेल. तर +5ने इथं मल्टिप्लाय केलं तर काय होतं? 5x² - 50. साईन अपोजिट, कॅन्सल 0 आन्सर. म्हणजे फायनल आन्सर किती भेटला आपल्याला? x + 5. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट मिळतील प्रत्येकी. ऑप्शन नंबर 2 x + 5.